मुंबई उच्च न्यायालयाने गर्दीच्या मुंबई लोकल ट्रेनमधून होऊन एका प्रवाशाच्या कुटुंबाला भरपाई देण्याच्या निर्णयाची चर्चा केली आहे। न्यायालयाने प्रवाशांच्या निष्काळजीपणाचा सरकारचा दावा फेटाळून लावला, असे नमूद केले की गर्दीच्या गाड्यांमध्ये दाराजवळ उभे राहणे ही दैनंदिन प्रवाशांची सामान्य गरज आहे। प्रकरणाची पार्श्वभूमी 2005 मध्ये वेब ट्रेन पास असलेला एक प्रवासी प्रचंड गर्दीमुळे भाईंदर, मेरीलाईन ट्रेनमधून उतरताना पडला, ज्यामुळे 2 नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला। रेल्वे दावे न्यायाधिकरणाने सुरुवातीला भरपाई मंजूर केली, ज्याला सरकारने आव्हान दिले, परंतु उच्च न्यायालयाने ती वैध, अयोग्य घटना म्हणून मान्यता दिली। न्यायालयीन तर्क न्यायाधीशांनी यावर भर दिला की लाखो लोक दररोज मर्यादित पर्यायांसह मुंबई लोकलमध्ये चढतात, ज्यामुळे कामाच्या प्रवासासाठी दारावर उभे राहणे अपरिहार्य होते। या निर्णयात कुटुंबाला संपूर्ण रक्कम आणि व्याज त्वरित देण्याची तरतूद आहे।